कीर्तनाचा विकरा मातेचे गमन, भाड खाईन धन विटाळतो. तुकारामांची गाथा, अभंग क्रमांक 43-87. आजपर्यंत हजारो कीर्तन प्रवचन ऐकले असतील, पण कुठल्याही कीर्तनात आणि प्रवचनात हा अभंग कुठल्याही प्रवचनकारानं सांगितल्याचं, त्याचं निरूपण केल्याचं ऐकिवात नाही. कारण या अभंगात कीर्तन करून पैसे कमवणाऱ्या कीर्तनकाराला तुकोबाराय आईशी संभोग करणाऱ्या इसमाची उपमा देतात. आता तुकोबारायांना केवळ या ठिकाणी कीर्तनकार आणि प्रवचनकार इतका अर्थ अभिप्रेत नाही, तर धर्माच्या नावाखाली भोळ्या बाबड्या जनतेला फसवून कर्मकांडात गुंतवून स्वतःच्या थैल्या भरणारा प्रत्येक धर्माचा ठेकेदार या ठिकाणी तुकोबारायांना अपेक्षित आहे. मध्यंतरी एक विनोद मोठ्या प्रमाणात प्रसारित होत होता की जी माणसं उच्च शिक्षित होतात ते मोठमोठ्या हुद्द्यांवर जाऊन नोकऱ्या करतात, जी माणसं त्यांच्यापेक्षा कमी शिकतात ते त्या उद्योगाचे मालक होतात, व्यापारी होतात, जी माणसं त्यांच्यापेक्षा कमी शिकतात ते राजकारणी होतात आणि ते त्या उद्योजकांचे, व्यापाऱ्यांचे, नोकरदारांचं भवितव्य ठरवतात, आणि जे अजिबातच शिकत नाही ते धर्माचे ठेकेदार होतात आणि हे उद्योगपती, व्यावसायिक, राजकारणी, प्रशासकीय अधिकारी त्यांच्या पायाशी लोटांगण घालतात. कटू आहे पण सत्य आहे. कॅप्टन खरात प्रकरणात आपण जर पाहिलं तर कित्येक महिलांचं शोषण करणाऱ्या या खराताच्या दारी प्रशासकीय अधिकारी, राजकारणी, व्यापारी, उद्योगपती, न्यायाधीश अशा इसमांची ये-जा होती. यापूर्वी देखील अशाच प्रकारे धर्माच्या नावाखाली हजारो लोकांची फसवणूक, बलात्कार करणारे बाबा राम रहीम, आसाराम हे तुरुंगाची हवा भोगून आलेले आहेत. आपण गेले अनेक वर्ष ऐकतोय हिंदू खतरे में है, हिंदू खतरे में है, पण कुणीही स्पष्टपणे आणि स्वच्छपणे आपल्याला सांगायला तयार नाही. हिंदूंना खतरा आहे कुणापासून? तर हिंदूंना खतरा आहे या धर्माच्या ठेकेदारांपासून. जे धर्माचे ठेकेदार धर्माच्या नावाखाली सर्वसामान्य जनतेला कर्मकांडात गुंतवून ठेवतात, जे धर्माचे ठेकेदार धर्माचा वापर द्वेष पसरवण्यासाठी करतात, त्या धर्माच्या ठेकेदारांपासून या धर्माला धोका आहे.